या ही निवडणूक मराठी या मुद्द्यावर, महाराष्ट्रीयन या मुद्द्यावरच करा आणि एकच वोट. आपण मस काय खाते हे बघण्यापेक्षा आपल्याला दूध देते हे महत्वाचं असतं. संकट दिसतात आपल्याला, सोसायटीमध्ये घरं नाही मिळत आहेत, आमच्या खाण्यावर टीका होते, एवढी मजाल होते. माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वोट करण्याची हिंमत. ही अस्तित्वाची लढाई आहे. आता जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर कधीच नाही. ही शेवटची लढाई आहे एक प्रकारे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझं एकच म्हणणं आहे, जर त्यांनी विकास केलाय मग महाराष्ट्र पिंजायची गरज काय? त्यांचा विकास बोलेल ना. विकास पोहोचवायला असेल. विकास पोहोचवायला म्हणजे त्यांनी केलाच नाही ना. विकास पोहोचवायला म्हणजे काय? ही जर बिल्डिंग उभी आहे ही आपल्याला दिसणार नाही की त्यांनी येऊन सांगावं लागेल ही बिल्डिंग उभी आहे. त्यांचा स्ट्रॅटेजी असेल ना ती मार्केटिंग. स्ट्रॅटेजी आहे, मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे, पण प्रोडक्टच नाहीये ना. पीपीटी दाखवतोय. शेवटी निकाल काय, नंबर काय? त्यांचे आमदार येत आहेत, त्यांचे खासदार येत आहेत, त्यांचे नगरसेवक येत आहेत. मग आजची काय अवस्था माहितीये? आज जग चाले फक्त पीपीटी प्रेझेंटेशनवर. 5x काय असेल, 4x काय असेल, 3x प्रेझेंटेशन तुमच्याकडे नाही देत, खोटं देतात ना. तेच तर सांगतो. तुमच्याकडे. मी कोणत्याही पक्षाचा नाही बघा, आजही बॅनर नाही लावलाय. मी फक्त छत्रपतींचा मावळा आहे. आज विचार छत्रपतींचा मावळा ठाकरे बंधूंसोबत काय आहे? सांगतोय ना मी, तेच सांगतोय मी आज यासाठी आहे की मराठी माणूस आज एकजुटला पाहिजे. आज नाही तर कधीच नाही. आपण का कुठचे आहात तुम्ही? मी बदलापूरहून आलोय. बदलापूरहून आलायत. हो. का मराठी माणूस कशाला एकवटला पाहिजे, अशी काय भीती आहे, काय संकट आहे? संकट दिसतात आपल्याला, सोसायटीमध्ये घरं नाही मिळत आहेत, आमच्या खाण्यावर टीका होते, एवढी मजाल होते. माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वोट करण्याची हिंमत. ठाकरे बंधू एकत्र आले नाही, काय फरक पडणार? फरक पडेल काय, मला तोच समजून घ्यायचंय. जर मराठीची सत्ता असेल. तुम्हाला माहिती आहे छत्रपतींचा इतिहास. मुलाला आणि बापाला जर सोडलं नाही या एक ठराविक समाजाने, तर तो दोन भावांना, लोकांना कसं एकटवेल? मुद्दा इथपर्यंत जातोय. म्हणून समोरून सुद्धा मराठीच तर लोक आहेत ना. देवेंद्र फडणवीस मराठी आहेत, एकनाथ शिंदे मराठी आहेत. मराठी तेव्हाही होते ना, वतनवाले मराठी तेव्हाही होते. मराठीच्या विरुद्ध गेले होते ते. छत्रपतींना साथ दिला होता का मोर्यांनी? नाही दिला. दिला होता साथ? नाही दिला. मी इथून एकच आवाहन करेन, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, फक्त या ही निवडणूक मराठी या मुद्द्यावर, महाराष्ट्रीयन या मुद्द्यावरच करा आणि एकच वोट. मशाल आणि इंजिन त्याच्या पलीकडे कुठेही जाऊ नका. जय शिवाजी, जय शिवाजी. आता मला तुम्ही सांगा, घोषणा देऊन झाल्या, आता मला सांगा, ते तर म्हणतात ते एक छत्रपतींचे मावळे आहेत, पण तुम्ही काय शिवसैनिक की मनसैनिक? शिवसैनिक मनसैनिक दोघं पण आहे. नाही, कसं असतं माहित आहे का, आपण घरगुती जशी भांडणं असतात ना, तसं त्यांचा काय प्रश्न असेल आणि आपण मस काय खाते हे बघण्यापेक्षा आपल्याला दूध देते हे महत्वाचं असतं. आता मराठी माणसाचं जी कवच, जसं कासवाचं कवच असतं, तो प्रसंग आला की तो कसा आत घेतो, तो कवच आहे. तसं ठाकरे ब्रँड ही मराठी माणसाचं कवच आहे आणि त्याच्यामुळे आपण जिकडे कवच असेल तिकडे असणं गरजेचं आहे. कवच कसं ते सगळं समजावून सांगा. असं काय आहे की जे ठाकरे बंधूंकडेच आहे, म्हणजे मराठीचा मुद्दा झाला की त्याचा ठाकरे बंधूंकडेच ठेका, असं काय आहे समजून? कसं असतं मॅडम माहित आहे का, ठाकरे बंधू हे निस्वार्थी लढाई खेळतात. हा, कारण आम्ही बऱ्याच वेळा बघितलं, कुठला पण माणूस कुठे काय झाला असेल, आपण त्यांच्याकडे गेलो. आज शाखा प्रमुख आणि गट प्रमुख सुद्धा नगरसेवक होतोय, गट प्रमुख सुद्धा आमदार होतोय. तो झाल्यानंतर दुसरीकडे जातो येतो ते प्रश्न आपला नाही आहे, पण निदान ते बारक्यात. आता आमच्याकडे पाठीमागे 173 वार्डमध्ये आपल्यातला तो ठोंबरे आमचा साधा गट प्रमुख होता आणि त्याला निवडणुकीचा नगरसेवक केला होता. आणि म्हणून मला वाटतं की ठाकरे ब्रँड हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ओके आहे. आपण इथल्या सुद्धा शिवसैनिकांशी बोलूया. तुम्ही टाळ्या वाजवल्यात, कुठल्या मुद्द्याशी सहमत आहात दादांच्या? ठाकरे बंधू सगळे एकत्र आहेत, हाच आमचा मुद्दा आहे आणि मराठी माणसं सगळे एकत्र व्हायलाच पाहिजे. का? आता आज अस्तित्वाची लढाई आहे मराठ्यांच्या. आज जर नाही आपण लढलो, तेच म्हटलं जात आहे. 85 पासनं मुंबईतला मराठी माणूस धोक्यातच आहे. 85 पासनं किंवा त्याच्याही आधीपासनं याच मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. नाही ना, असं कसं चालेल? मुंबई प्रत्येकाच्या घरात पाणी येते, नळ येते, रस्ते पाणी आहेत, लाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतातच आहेत ना. मराठी हा मुद्दा आहे आणि तो इथं राहणारच आहे, कारण तो शेवटी मराठी आपल्यासाठी आहे, आपल्या मराठी मुंबईसाठी आहे आणि आपले महापौर आम्ही मुंबईचा इथे मराठीचाच करणार आहे.
हे लक्षात ठेवा. कोण म्हणाले की मुंबईचा महापौर मराठी होणार नाही म्हणून? सांग उद्याची मीटिंग आहे ना इथे, उद्या सांगावं यांनी की बाबा ज्यांच्या शिवसेनेचा उद्या महापौर करून देतो म्हणून. उद्या आहे ना त्यांची मीटिंग, उद्या मुख्यमंत्री येणार आहेत ना, त्यांना विचारा महापौर कोणाचा होणार. ते म्हणतात महायुतीचा होणार, हिंदू होणार, मराठी होणार असं म्हणतात. अहो पण कोणाचा होणार हे विचारा त्यांना. तुमच्यात तरी ठरलंय का कोणाचा होणार महापौर? होणार ना महापौर, सांगितलं आम्ही. आमचं म्हणजे आता तुमच्या याच्यावर मला सांगा, तुमचं सगळं शिवसेना पण आहे, मनसे पण आहे, राष्ट्रवादी पण आहे, ठाकरेंचा होणार. ते पण तसंच म्हणतात ना महायुतीचा होणार. महायुतीने आम्ही ठाकरेंचा म्हणतोय. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्यावेळेला त्यांना तुम्ही प्रश्न तेव्हा विचारलेला, तेव्हा ते काय बोलले, हिंदी होणार, हिंदी होणार. हिंदू होणार म्हणतात ते, हिंदी हिंदी पण बोललेले, ते हिंदी पण बोललेले, हिंदू पण बोलले, पण मराठी का नाही बोलले त्यावेळेला? तेव्हा आमचं म्हणणं आहे मराठी सुद्धा हिंदूच आहे ना. मराठी आहे ना, मग महाराष्ट्रात मराठीत जागला पाहिजे ना, की बाहेरचे येऊन राज्य करतील इथे. मराठी मुंबई कोणाची ही आहे? भीती काय तुम्हाला की बाहेरचे येऊन राज्य करतील? आहेच भीती, म्हणजे गेल्याच जमा आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. आता जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर कधीच नाही. ही शेवटची लढाई आहे एक प्रकारे. पण मग हाच विचारला जातोय ना प्रश्न की इतकी वर्ष सुद्धा तुम्हीच सत्तेत आहात, मग आता परत कसं मराठी माणसावर संकट? इतक्या हा, कुठे होतो तेव्हा 25 वर्ष आमच्यावर बीजेपी होती ना त्या टायमाला. मग ते आता म्हणतात की निष्क्रिय होते, मग 25 वर्ष ते लोक पण निष्क्रिय ते म्हणतात आम्ही पहारेकरीच्या भूमिकेत होतो. कसे काय, कोणी सांगितलं? फडणवीस म्हणतात. भूमिका करून एवढे झाले, तुम्ही सांगा. पहारेकरची भूमिका करून एवढे झाले, एवढे करोड कुठून आले सगळे? महाराष्ट्रात मुंबई टॉपला नसती ना, सर्वात जास्त बीएमसी मध्ये जास्त भांडवल जमा होते ना. नागपूर एवढं आहे त्यांचं, नागपूरमध्ये किती झालंय आणि आपल्या इथं किती झालंय? मी सायन प्रतीक्षा नगर. मग काय आता कसं आहे वातावरण, तुम्हाला काय जाणवतंय, जमिनीवर काय परिस्थिती जमिनीवर आहे आमची शिवयुतीच येणार. कशी काय येणार सांगा? कारण आता लोकांचे मत फिरलेले आहेत आता कशामुळे? सगळे मत दोघे भाव एकत्र आले म्हणून. पण समोरून तर म्हणतात की फक्त दोन भाऊ एकत्र येऊन फायदा नाही ना, भावनिक मुद्द्यावर युती जिंकता येत नाही निवड. समोरचे काय बोलतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं. तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, असू दे ना प्रतिस्पर्धी. आता ते तिकडे का गेले, कशासाठी गेले, हे सगळ्या लोकांना माहिती पडलं. त्याच्यावर पण निवडणूक पण झाली ना, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता किती वेळा लोक त्याचाच विचार करणार? म्हणजे तुम्हाला माहिती हे जे मतदान आहे हे फेअर होत नाही, याचा अर्थ हे होतो. समोरच्यांकडनं हा पण आरोप होतो ना की नुसता तुम्ही ह्याच्यावरच खापर फोडता. आता त्याच्यामध्ये हा पण आरोप झालाय बघा, फडणवीस शिंदे कसा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतात, ठाकरेंनी मात्र तो काढला नाही, असेही आरोप झाले. नाही काढू दे ना, ते पिंजून काढतात, त्यांना गरज आहे त्याची पिंजायची, आम्हाला गरज नाहीये. आणि महाराष्ट्र पिंजून काढला, नगर परिषद निवडणुका बघा केवढं जिंकलं. हो जिंकू दे ना, पण आता विकास परत एकदा मला हर्षदाच्या इथे पण जायचंय, फक्त इथल्या काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया होत्या आपण अजूनही जाणून घेऊ.